नमस्कार. माहेरची साडी हा एक भावनिक मराठी चित्रपट असून त्यात सासरच्या मंडळीकडून छळ सोसणाऱ्या लक्ष्मीची शोकांतिका मांडली आहे. सासरच्या अत्याचारातून सुनेचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे यात अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवले आहे. या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री अलका कुबल यांनी वठवली होती. त्याचबरोबर अभिनेते रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव, विजय चव्हाण यांसारख्या काही दिग्गज कलाकारांनी महत्त्वाचे पात्र साकारले. परंतु या चित्रपटात आणखी एक भूमिका ही प्रचंड गाजली होती. ती भूमिका म्हणजेच लक्ष्मीच्या सावत्र आईची ही भूमिका दिवंगत अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी अत्यंत साहजिकपणे साकारली. या भूमिकेत त्यांनी नायिकेला त्रास देणाऱ्या खंबीर स्त्रीची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. मुंबईत 31 मे 1941 रोजी जन्मलेल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी अपने पराये या हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्या एक उत्कृष्ट नायिका व नाट्य अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. आशालता यांच्या अभिनय कारकिर्दीतील त्यांचे मत्स्यगंधा हे नाटक मैलाचा दगड ठरले. त्यानंतर त्यांनी अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, कुली, जंजीर, मंगल पांडे, घायल आणि शौकीन यासोबतच गरुड झेप, माहेरची साडी, विदूषक, वन रूम किचन, लुलेक लाडकी यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले. परंतु 22 सप्टेंबर 2020 रोजी आई माझी काडूबाई या मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली व यात त्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सृष्टीत कायमची मोठी पोकळी तयार झाली. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.